गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। हो आपली पसंती म्हणजे काय आता ते नेट होत बाकी करायला लागला काय तात्याला घ्यायचंच होय मेंबरनीचा शब्द कधी आपण घ्या नमस्ते नमस्ते ते सांगितलं होतं बुक करायची हो हो केलंय सगळं तुमचं रेडी तयार मग ते दाखवा ना नेकलेस नेकलेस आणि बांगड्या बनवलेल्या आहेत त्यांनी लुटलं काय गाव सार माझ्या मध्ये बोलत जाऊ ना तुम्हाला नीट सांगते आणले ना बघायला पटकेच घ्या काय करता येतं तिथं भांड काय करताय दाखवायला नसल्यावर डायरेक्ट बोलतोय गाव लुटलं जोरात खरेदी मांडलेल्या मेवण्याच्या पोराचं आहे मस्त होय मग मेंबरनीचा शब्द पाडता येत नाही ना मांडलेला एवढं माल घेऊन जाताय मग घरच्याला किती मग लय असते बरं पॅक करा एवढं घ्या बाबा काय आता त्यांच्याकडून काहीतरी अशी असेल म्हणून ह्यांना एवढं चालवलंय बोलू नका बर बर नाही काय अडचण नाही ओरिजिनल आहे ना पण रोग घ्या ओरिजिनल आहे काय त्यांचा तर भरोसा नाही तर होय सरपंच नाही 1 ग्राम पाण्याचं नाही ना तसं काय माहिती हे घेतलं 1,60,000 ठीक आहे 1,60,000 अयो तो काय त्या भरोसा नाही रोग काय उदार बिदार नाही दिलं नाही नाही आम्ही आलतो नाही तर परत आमच्या मागे लाग चालतो गिफ्ट वगैरे आहे का नाही बर का शेठ पैसे रोग घ्या नाही तर आमच्या मागे लागेल ते आम्ही 4 जण आलतो म्हणून तुम्हाला सोडून खाते का काय गावचं काय भानगड मला कळालं मी लक्ष देत नाही त्यामुळे भरोशाचा माणूस आहे जीवाचा जीवलग जीवाचा जीव काय ते नागावाने हाणतोय धोका तर नाही देत काय मला सया सगळ्या माझ्या असतात प्रत्येक येऊ का ओके ओके येऊ का बघा नाही तर डस्त्याला मागणे नाही सया सगळ्या माझ्या ठराव असते त्या काय केलंय मला बघावं लागलो एवढं पाहुण्याला भेट म्हणून 1,60,000 मानलेल्या पोराचं लग्न लांबच्याला त्याला 1,60,000 त्याला चालवलंय म्हणजे काय नक्की काय काय केलंय ते मला कसं कळायचं हा बसा की लवकर आयला एवढी खरेदी केली आम्हाला काय हाय का नाही नाश्ता बिष्टा सांगा की बसा राव तुम्ही पुढे गेलो बघू चला इथं हॉटेल आहे की मेंबर पुढे चल म्हणे अजो या वकाना हे जे बरं मारलं गाड्याने मेंबर बाहेरचं खायचं नसतं लागा घरचं चालतो बसा तुम्ही लागा गाडी बस सरपंच काय राव पोटा मारू नका तुम्ही एवढी खरेदी केली आम्हाला नुसतं खायला तरी सांगतो म्हणलं की घरी गेला सांगतो माणसावर तुमच्यामुळे माझी आबरू जायला लागली ह्यांना कस तरी आणलं या त्या बसा की राहू काय पुढे पोरं स्वराज्य लागतं काय माहिती चला पाहुण्याला घ्यायला हाय डाग किती बी लाखानी अजून चला जळून काय खाय माहिती का काय घाला नाही तर नका घालू 50 रुपये तुम्हाला सांगतो म्हणलंय ना मी काय सांगतो आता तुमच्या बरोबर यावं का नाही उपाशी मारणार हिन काय एक दिवस
तुला काय समज निघाला की काय मला काय कळा नाही. का तसं करताय का तसं करताय म्हणजे काय वाढायचं विचारायचं नाही, काय नाही, आम्हाला? मी नाही त्याचं पोटाला खायचं. मी तुला काय मागायचे सांगितलं हॉटेलचं खाया चांगलं नसतं. तुला घरी गेला पाहिजे तसं 5 पाकून बनवायला तू. आधीच म्हणायचं आलोच नसतो ना तुमच्या बरं. तुला काय सांगितलं जेवाय सांगतो ना मग चल ना सांगतो म्हणलं की तू का असं येडं करतोय. एक तर सकाळपासून उपाशी आहे, काय खाल्लं नाही आणि काय जेवायचं नाही, नाही, मी म्हणतो जेव सगळं उपाशी आपण एवढी राहतो. मोठी खरेदी केली ती कुठून केली? नाही मग तोंड घेऊन कशाला म्हणायचं खरेदी करायचं ना तुम्हाला नाश्ता सांगतो नरड्याला व्यस्तवर. मग चला ना घरी तुम्हाला उपमा ती तसा काजू बिजू नसतो का तसं चाल. बरं. 500 रुपयासाठी खाली कशाला बघायला होताय चला की अहो, पण मी हजार काय जाऊ द्या. सांगते राव, सांगा केवढं माझं घेतलंय ऐकून तर घ्यायला लागा तुम्ही. एक तर हॉटेलचं लागा चांगलं नसतं खायला लागा त्यामुळे म्हणतोय लागा काय तुम्ही. मरतोय का आम्ही एकदा खाल्लं की मरतोयच का डायरेक्ट? उद्या ताईन हिंदी म्हणजे माझ्या दारात येऊ द्या बाया अहो, माझा काय होत नाही काय होत नाही काय होत नाही. पहा तुमची पहिले सांगा सरपंच अगोदर सांगा 500 रुपयासाठी खाली बघायला लावू नका आबरू घालू नका. चला लवकर. असला वय भिकार जोडीदार मेंबर भारी हॉटेलला न्या चला तुम्हाला तुम्हाला ऐकताय कोण खायचंय ना बा, शिरा चला आता काय तुम्हाला- शिरो भागवताय आता. सूर्य जेवाय सांगतो घरी आपल्याला काय काल एक नंबर जेवण बनवती मेंबरीन करायची आपल्याला काल बर्थडे होता त्याचा नाही ना आणलेला त्या शेजारच्यातला शिरा केलता. तुम्ही राव माझं ऐकून घेत जा राव चला तुम्ही शेजारी होतं त्यांच्या बर्थडे त्यांच्या अहो, तेच शेजारी. घालणार शेवटी शिरा काय का शिरा करणार? दिला असेल शिल्लक राहिले ते आपल्याला सांगा घालणार. नका, ती तुला कुठं पद्धत जेवाय आहे का? घालण्याची मतलब तुमची नाही रे बाबा परत यायचूच नाही. कोण येते पर कुणी आपण मी नाही तुम्ही येणार. कुठलं काम असलं म्हणा आम्ही हे सरपंच आता ऐकाय- आलो तुमच्यामुळे नाही तर कशाला- घरी नाही ना चांगलं जेवण दिलं तिथनं पुढे मेंबर बरं जेवण नको नाश्त्यात द्या. बरं हा, चल. हा चल. चला सरपंच नकराव जायला काय ते मेंबर तुम्हाला माहिती आहे ना? नका, तू माझं कुठे बी इज्जत घालून तुला नीट सांगतोय सागर मी तुला नाश्ता सांगायची मतलब त्यांना जेवाय भेटताना खायला मला हे, वाटतं ओके, चांगलीच घे, माणसं आली. घे आता घे काय नाही याच्यामध्ये काय नाही हे, काय नाही दाखवा जा. थांब ना तो काय करायचंय माझं पर्सनल काय बी असेल एक तर तुम्ही चौघांना माझ्या संग गद्दारी केली आता काय मला सोडून तुम्ही गेला तर वाट लावीन मी सांगितलं नाही मला चल. आमचे नाही काय तो वाट लावेल मी म्हणलंच होत माझी काहीच वाट लावू शकत नाही अर्जुन दादा म्हणते तुम्हाला हा? बघ काय गपना नाही दाखवत जा सरपंच तुम्हाला चांगलं सांगतोय मी एकतर व्यवस्थित मेंबरला सांगा खरोखर नाही तर मी वाट लावी ना तर ते गेल्या वेळेस बघितलं मी वाट लावी पाटलाची वाट लावली कुठं माझं काय केलं तेव्हा? होय हा बघायची होय माझ्या हा बघायची करा गेला एकातून झालं दुसऱ्यातून कशाची वाट लावायला तुम्हाला माहिती नाही मी बी अर्जुन दादा या डोळ्यानं बघतोय डोळ्यानं एक नाही डोळा मला 4 डोळा इथं हा त्याला 8 दिसत डोळे खरंच काय अहो गाडी बसतोय आणि काय नेमकं छताला माणसं असतं त्या कोमलला घेऊन गाडी फिरतोय अयो. सापाच्या दुखण्यात त्या डोळ्यानं बघितलंय मी मग अरे काय कुठली कोमल आणली काय केली तू कुठली कोमल आणली सांगू कुठली कोमल आणली तू तसलं बोल नका तुला नीट सांगतोय घरी गेले आता कळलंच की काय करायचं ते करतो होय. बघाय मला दे ना काय आहे ते. सरपंच तुम्हाला नाही माहिती. काय माहित नाही का आता अर्जुन दादा म्हणतो हळूच माहिती. बघायचं मेंबर ती जाऊ दे कोमलची काय भानगड आहे? कोमलची भानगड. ए यार नाही कोण ए, धर, चल की आणि बाहेर बसायचं नाही बाहेर नाही बसायचं. नाही तर हे कसं काय हातात दिलं लगेच चला, चला, चला की मेंबर नाही कोण नाही कोमल नाही लागा मग कोण हे कसं काय हातात दिलं यार तू चल ना नाही नाही एवढा उशीर दिला नाही तुला नाश्ता खायचाय का नाही काहीतरी गडबड आहे. नाश्ता नाश्ता खायचाय का नाही मला सांगावं लागेल की कोमल तसं नाही जाता येणार आपण नाश्ता खायचाय का नाही नाश्ता खातो पण ही हे काय येड्यांनो घरी गेल्यावर सांगणार नाही काजू बदाम कधी जिंदगीत खाल्लं नसतं असं शिरा या दे ना तेव्हा बघितलंच नाही बर बर अच्छा. चला की असं जोडीदार पाहिजे काजल पाणी आण ग काय एवढं वरडताय अहो पाण्याचं जाऊ दे मी तुम्हाला सांगितलं त्याचं काय केलं तुम्ही आला का थांबवायच लगेच आलं की ती गावाली एक तर घाम काढते आणि घरी आलं की तू घाम काढते म्हणजे माणसाने जागावं का नाही ही सांग मला अहो बायको आहे मी तुमची आपण ही 4 डोळ्याकडे देखतो तर नीट बोलत जा
4 माणसात लग्न लावलंय तेव्हा नाही काय वाटलं, आणि बोलायचं म्हणलं की 4 माणसं दिसतात काय तुम्हाला? आपण त्यात सिच्युएशन वेगळी असते लग्नात बाई. मला हीच कळत नाही, 4 माणसात एकटाला का मेंबर आहे गावचा का? नीट बोलत झाला का? बरं काय झालं मी सांगितलेलं त्याचं तुम्हाला? सांगा ना तुम्ही मेंबरला समजून. काय सांगायचं काय समजून तुमच्या दोघांचा आम्ही काय सांगणार समजून? किती तोळा झालाय, काय झालाय? 67,000 रुपये तोळा या. बरोबर आहे, मागं झालेलं माहिती. मग मला काय म्हणायचंय, आपल्याला भांडणं मिटवा येत नाही तर बोलायचंच नाही. आम्ही सांगतो मेंबरला, गरजच नव्हती म्हणायला. अहो तिथं नुसतं नावाला सरपंच आहेत बघा. माझा नवऱ्याशिवाय तर तुमचं पान सुद्धा हलत नाही. कशाला सरपंच पद घेतलंय काय माहिती, मोठ्यापणानं पोकळ वाचा. काय माहिती कुणी कोणा किंमतच कोणाची शब्द नाही आम्हाला. कोणाला किंमत आहे का कोणाला तुला काय सांग, 4 माणसात तरी नीट बोलत जा की वाईच. अहो, आता तुम्ही काय सारखं 4 माणसं घेऊन बसलाय तुम्ही? मग आता किती माणसं मोज बरं? 3. अजून एखादं आलं तर 4 होईल का नाही? पण बायको महत्वाची का 4 माणसं महत्वाची तुम्हाला? अयो मेंबरीन बाय जेव्हा भावाचा माणूस आधार देतो त्याला माझ्या डोक्यात बसू का? मग मी डोक्या कुठं बसवा म्हणलंय तुम्हाला? म्हणजे माझ्यातली कामं त्याला देतो. बाबा हाय आपला जेव्हा भावाचा माणूस करत चांगली सुधरत म्हणून मी देतो. तसे तुम्ही तर म्हणताय तुम्ही नुसतं नामदारी, सरपंच तुम्ही देतो नुसतं नामदारी. देतो मला काय डोक्यावर बसू का? मग अहो देतो म्हणून तुम्ही काय उपकार करत नाही? वरनं येतात म्हणून देता ना तुम्ही. अगं बाई तोंड पण ठेव की. मी ती बी मिळायचं नाही. ही काय बाय का बिथाडे तोंड तुझं? दुसऱ्याला मेंबर नाहीत का मला? दुसऱ्याला देईल मी. तुम्ही असं आडवं वागत असला दोघं तिथं, इथनं पुढं मी डोक्यात ठेवणार बाबा. बस हे भांडू नका, मिटून घ्या. हे आपला माणूस आहे. किती काय माणूस आहे मला, तुम्ही गप्प बसत जा. मी समजून सांगतो तिला. समजून सांग की काय सांगा येत नाही बरं. बरं ते काय केलं 1 तोळ्याचं तुम्हाला सांगितलेलं मी. तुला काय सांगितलंय? बरं हा, घर कोण चालवतंय? आता लय बोलते टमाटामा, आता मला उत्तर द्यायच्या, पुढचं लय बोलायचं नाही. घर कोण चालवतं? घर कोण चालवतो? तुम्ही कमवून आणता, मी घरात करून घालते तुम्हाला. घर कोण चालवतंय? मी कमावते, सगळं मी करत. हा तुझा एक ना एक शब्द ऐकतो का नाही? ऐकता की. मग तसंच थोडा एक विषय आहे. मी तुझ्या पुढे 2 पावलं आहेत. थांब थोडं थांब. ए अर्जुन दादा, समूह कटाळा तरी नसले असलं कसं दिलं असतं एवढ्या मोठ्या दिलदार माणसांना. बस तिथं मग बघ असली का नकली ती. काय नेकलेस पण कोणासाठी आणलाय तुम्ही? थांब ना, तुला दम निघतो का नाही? का लगेच उतावळं की लगेच 4 माणसात लगेच असं तसं लय टमाटा बोला येतं ना तुला. तुम्ही सारखं 4 माणसात माझा अपमान करत जाऊ नका बरं का हो. माझं करते तेव्हा जमतं तुला? थांब किंवा 4 माणसं काय बांगड्या नेकलेस कशासाठी ही तुम्ही? मी तुम्हाला अंगठी चेन सांगितली तेव्हा आणायला. होय हो, हे नेकलेस आणि बांगड्या काय ते नवरदेव घालणार आहे का काय? एवढं आणलं ही समाधान मान्य. तुमचं डोसकं बिस्कं फिरलंय का काय माहिती बघा. आता काय झालं परत तुला? अहो त्याला 20 गावाचं कॅनलचं काम भेटलं या. त्याला अंगठी चेन केलं तर आपल्याला भेटायचं नाही ते काम. लका 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 घरी बसून मेंबर की चांगली शुभती मग त्याला डोकं चालवावं लागतं. त्यासाठी तुझ्या बी पुढचा आहे मी. पहिल्यांदा तुला काय म्हणलं होतं, घर कोण चालवतं? मी. ही ग्रह खातं असतं, ग्रह खातं. त्यासाठी आता मला सांग, तुझ्या भावाची बायको माझी कोण झाली? बहीण. मग तिला जर एवढं दिलं तर ती टेंडर आपल्याला देईन का लोकांना वाटत फिरन की बा आपल्या भावाने एवढं आणलं एवढं आणलं एवढं आणलं म्हणून फिरन का नाही? हो. त्यासाठी चांगलं डोकं वापर. आता शोधताय तुम्ही मेंबर? मग त्यासाठी मेंबर निवानीत राहत जा आणि जा पाणी घेऊन या आणि खायला आण काहीतरी ह्यांना 4 चौघाला. कामाने सकाळ धरणं फेस आलाय मला खायला आणि त्यांना म्हणताय तुम्ही. लका लका गेल्या दिवाळी तुला वॉशिंग मशीन घेतली, आता भांड्याची मशीन घेऊ का? काय बिघडतं घेतली म्हणून? मग तुला घरी काय काम असतं काय ती सांग मला. अहो पण मी कामवाली आणि राहते की तुमच्या घरात. स्वयंपाक केला नाही, रातचा भात आहे शेळा परातलेला. ते म्हणलं 4 गल्लीतली कुत्री आली की द्यावा त्यांना टाकून ते आणते करतो. शेळा भात देताय मला काय? तुला आहे ना, तुला नीट सांगतोय का 4 माणसं तर नीट बोलत जा की त्यांना. अहो शेळा भात नाही 130 रुपये किलोचा तांदूळ येते. कुत्र्याला टाकायचा भात आवडला पटत का? शेळा भात कशाला? आम्ही ह्यांना पुढे घालून आणलं, तिथनं येताना म्हणतोय काजू बदाम घालून तुम्हाला शिरा घालतो. अहो सरपंच तुम्ही एवढा आवाज चढून बोलवताय, तुम्ही तर शेळ्या भाकरी खाता की? अयो काय बघा आमच्या सरपंच बाई स्वयंपाक तरी करते का 2-2 दिवस? अवघड आहे बाबा तुमचं, तुम्ही काय खरं नाही हो.
कसंही बोलताय राव तुम्ही शिळ्या भाकरी आणि सरपंच झाला बायको काढली. अहो तुमची बायको 2-2 दिवस शिळ्या भाकरी चारते की तुम्हाला. तसं कधीच घडलं नाही घडणार बी नाही. कधीच शेळं राहतच नाही आमच्या. घडलं तरी तुम्ही काय सांगणार आहे आम्हाला? आमच्यात कुत्री आहे ती, मांजरं आहे ती, गुरं आहे ती, सगळ्यांना त्यांना भाकरी टाकते ना शेळ्या राहिलेला आणि त्याची विल्हेवाट. पण कशाला त्या बाया शेळा भात आम्हाला. नाही चुकी झाली आमची. हे सरपंच तुमच्या बरं दिवसभर फिरायचं आणि घरी ही वय आम्ही कुत्री वाटलो काय कुत्रे तुला का खरं काय होतं तुम्हाला अजून तरी लाज वाटते का नाही? सरपंच आहे का कोण? सागर थांब. सागर नाही सोडा काय कुत्रे म्हणजे घालतं काय बघ खायला डाग केवढी कितीतरी सांग की. डाग होय सांगतो की आमची चुकी होती ना तुमच्या बरं फिरून म्हणजे आहे की 1,60,000 बघ खा तुम्ही दोघं. अहो सागर भाऊची भात तरी खाऊन जा. नाही खा तुम्ही दोघं. काय बाई असलं घरी बोलून असलं माणसं तनतन करून जातात. अगं तुला तोंड बिडे का बिताडे तुझं तोंडाचं हा अकल बिकल का व्हायची तुला? काय झालं काय तुम्हाला एवढं? मग तुला का कळत नसल्याने त्यांना कुत्री ती बरं झालं म्हणली ती सारखी मुंबईत हिंडतात माया माग. तसंच त्यांना अद्दल घडवायची असते पण बघा. तुला अकलीवाणी नीट बोलत जा किंवा त्यांच्या संग. अहो, असं बोललं तू परत यायची नाही घरी. येऊ दे नाही ती सरपंचाला धरून राहिले तर पुढचं उपसरपंच की आपल्याकडे. तुला उपसरपंचाची बायको सांभाळायची का नाही का सरपंच व्हायचं या तेवढं सांग मला. तू येड्यावानी लागत चल जा पाणी बिनी तरी आण नाही तर काहीतरी कर. ते भात आणू का परतलेला? तुझं येतं ना डोकं हालू नका माझं. ज्याचं करावं भलं ती म्हणतं माझंच खरं. असली गत झाली या. इकडे ये तू आणि ही बी ठेव वस्तू तुझ्या भावाची काय ती बायकोच्या खुनाच्या. सांगितले तोळा 2 तोळा आणायला. तू राहिलंच का इकडे? बाया 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 आता कशी पळाली? पाणी आणायला फार वायव झाला लगेच. हा खाया बनव म्हणलं की कुत्र्यांना घालती दुनिया करती या. ती बरं आलं लगेच पटकून पिशवी हिसकून घेऊन यायला. सोनं म्हणलं की बायकांना बरं वाटतं. आणखी पाणी काय असं झालंय ज्याचं करावं किंवा ती घेते माझा जीव. आणणार करा पाणी तरी सांग. जाऊ द्या पाणी भेटतंय तवा. सोनं ती सोनं घेतलं जाऊ दे. होय ग तुला मी किती वेळा सांगितलं ग? काय आता आलं तुम्ही? अगं तुझ्या पोराने ना माझी आबरू घालवली गावामध्ये. अहो काय तो पोरगा आहे, तुम्ही इतकं टेन्शन घेत जाऊ नका हो कुठल्या गोष्टीचं. गावात मला जायचं म्हणलं ना तर तोंड खाली करून जावं लागतं. असं काय केलं काय त्याने? मागच्या वेळेस काय केलं तुला माहित नाही का? अहो एवढी तेवढी होती त्याच्याकडून चुकी, समजून घ्यायचं. तुम्ही बाप आहे का कोण आहे? हा? अगं बापच आहे की मग पण लोक कसा आहे तुझा? एवढ्या तेवढ्या गोष्टीला तुम्ही नारा लावताय किती वेळ? प्रत्येक वेळेस तो काय ना काय कुठं ना करतो प्रत्येक वेळेस. हो का? प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या पोराची चूक काढता. चाललाय का तुमच्यात कधी कर सागर शांतता कधी असते का नसते तुमच्यात? शांतता म्हणजे करतेच गाबडे माझं तसं काय करायचं? अरे देवा 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 तुमच्यावरच आहे की कुठं वेगळं आहे का? तू बी तुझ्या आयला का ना आता काय बोलू तुला जाऊ दे मर्द. बरं आलाय कशाला ती सांग. हो ती सांगा की. सांगतो की मग ती उलट्या झाडावर वटवागळ लांबत राहते ना उलटी तसं म्हणजे मला उलट गावात सांगा मी सांगतो सर्व. एक पॉइंट काय तू बोल. अरे काय बोल तुला आहे काय रुपडीचं काय का त्या निंबरनं 1.5-2 लाखाचं नुसतं सोनं आला घेतलंय. कधी घेऊन अजून माझ्या नवऱ्याला टेन्शन द्यायला? चल निघ बाहेर होतो. सागर खरं सांगायला जाऊ त्यांना खोटच वाटतं. अरे तो जहागीरदार आहे, त्याने घेतला असेल. त्याची माझी तुलना काय करतो मी? आयफोन पाटलीन. अहो त्याच्या मेवणीच्या पोराचं लग्न आहे मग त्याच्या बायकोच्या भावाचं मानलेले हा तिच्यासाठी एवढं करतोय तो बिचारा त्याला नाव ठेवताय तुम्ही. अरे तो त्याच्या घरचा, मी माझ्या घरची पाटली नाही. माझा नाद कुणी करायचा नाही. आणि जो नाद करेल तो बाद होईल. तुमचं तुम्ही बघ वाटलं नाही जोडायचं त्यांना खरं सांगू उपयोग नाही. बोला काय नेमकं आहे तू बी ऐक काय विषय झालाय माहितीये का तुला? मानलेला मेम नाही का नाही मेंबरचा मानलेला भाऊ. हो हो हाय हाय. हा त्याला 20 ते 25 गावातलं कॅनल आहे ना आपला पाण्याचा. बर त्याचं कॉन्ट्रॅक्ट भेटलंय. काय बोलतो? कॉन्ट्रॅक्ट भेटलंय पण तो काय म्हणलाय माझ्या जवळची माणसं जे आहेत का नाही त्यांच्यातल्याच एक जणाला मी 5-6 गावाची कामं देणार आहे.
त्यांना जवळच्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट देणार. हा पण त्याच्या पोराचं लग्न आहे. काहीतरी सांगून वाटवं पायावर हातानं धोंडा पाडून तू घेणार. नाही खरं सांगतो. मग आम्ही बी येतो लग्नाला. मग त्याच्यासाठी चालू मी सांगायला तुम्हाला. हा मग येतो बरोबर. अरे येणार मग लग्नाला येणार मग. ते म्हणे ना तुमने पुकारा और हम चले आए. लग्न शुक्रवारी शुक्रवारी हाय का? येणार येणार शुक्रवारी का? मग बर बर हा चालतंय. ऐकले. हा हाय. जायचं मग लग्नाला. येतो आम्ही दोघं बी येतो. आणि मग कशाला सोडायची. हो अरे भेटलं तर भेटलं तेवढंच. ए, नका मग बापरे, ते ते- जाऊ. नक्की ना पण. अहो खरं कानाने ऐकली की आम्ही तिथंच होतो मेंबरच्या तिथे. बर 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 आता आम्ही तयारीलाच लागतो. निघा आता तुम्ही दोघं. ते सडका पावटानी बाहेर. ए चला. बातमी तर चांगली आणली. हा जाऊ जाऊ आपण जाऊ. लग्नाची करायची तयारी आपण पण आपण पण काहीतरी घ्यायचं आहे. घेऊ ना. त्यांनी सोनं केलंय ना आपण त्याने अगं आपण पण पाटलाला जे शोभणार आहे का नाही तेच घेऊ. चालतंय हा चालतंय. नावचा पाटील आहे आणि गावचाही पाटील आहे. हा. म्हणतात ना DSP धनंजय सखाराम पाटील. नाद करायचा नाही. नाद केला नाद झाला बाद. गपची बसा कुणाला बोलू नका. बर बर सागरने सांगितलंय जाऊ. चल चल तू पण उरक. अगं थांब आऊ. 1 मिनिट बसतो. हा. त्यांना घ्यायचं काय पण आपण. काय घ्यायचं माझं तर डोक्यात होतं काहीतरी दुसरं घ्यायचं. मला वाटतंय माझं डोकं एक चालतंय बघ. काय काही एक घ्यावं. सोनं कुणी घेतलं. सोनं काय कुणी रोज घालतं का. नाही नाही पण कपडे कपडे रोजच घालतो. मग आपण असं करू पोशाखच घेऊ त्यांना. भारीतला घेऊ. चांगला एकदम मस्त पैकी काढू. सोन्याला फिका पडला पाहिजे असा असा पोशाख घेऊ. कारण का हा. तो पोशाख घातला की की आठवण आली पाटलाची पाहिजे. आठवण आलीच पाहिजे. चालतंय. चल 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 उरक आपलं चल. हा बारामतीला हो बारामतीला जायचं. दुसरं कुठे जाणार आहे आपण. अहो, हे घ्या की परत तुम्ही मारायचं पैसे म्हणलं तर होय. पाटलाला कपडे शोभतील का पण हे घे ना आयर. अगं तू गप कपट्याल का. कपडे असे जे घ्यायचे का नाही हा. जिंघाट एकदम हा की त्या कपड्याकडे बघितलं का नाही हा की त्याला वाटलं पाहिजे काय आयला सागावचं काम आहे ना आपण पाटलालाच देऊ. बर बर, असे कपडे घेऊ आपण. चल तू फक्त. सुनंदा पाणी आणि पाणी. अगं बया अहो काय झालंय लयच आवाज देत आलाय तुम्ही. सांग तू जरा पाणी पिऊ दे मला फक्त. का हो काय झालं. अहो दमाने पेकी. डोक्याला फार वैताग झालाय. का हो काय तर झालं. काय त्या मेंबरने डोकं हलावलंय माझं. अहो का हो डोकं हलवलं. मेंबर तर तुमचं चांगलं मित्र आहे की. मित्र हाय मस्त पण काय उपयोग नाही त्याचा. त्याने लई त्रास दिलाय मला. असं का बरं म्हणताय तुम्ही तर एका काळजातलं आहे. ती मेंबरने काय झालं घरी नेलं आम्हाला. हा म्हणलं नाश्ता सांगतो नाश्ता. हा मग केला असेल की चांगला नाश्ता तुम्हाला. कशाचा नाश्ता आणि काय. त्यांनी म्हणला काजू बदाम घातलेला शिरा घालतो. आणि मग केलाच असेल की अहो. कशाच घातला नाही काय नाही. मग आम्हाला म्हणते त्याची मेंबरीन म्हणते कुत्र्याचा भात खा. अगो बाया हो आणि असं कसं तिने म्हणली तर. कुत्र्यांना ठेवलाय टाकायला तो खा भात. अगो बाया 130 रुपये किलो जाय म्हणती या. आणि तुमचा तर किती मित्र आहे होते चांगला. कशाचा काळजाचा तुकडा म्हणतोय पाटील गाव करतो या. अगं बाया ते मेंबर असं करतील मला असं नाही वाटत. काय सांगायचं त्यो तो तसाच करतोय. तिने शिळा भात द्यायचा म्हटल्यानंतर किती बेकार वाटलं. माझ्या बरोबर 2-3 जण होती आणि मी विश्वासाने नेले तात्यांना सागरला. चला चला माझा विश्वास आहे मेंबरवर बी तुम्हाला नाश्ता काय जेवाय घालते. आणि इथनं नेलंय की त्यांना तिथं. आणि तिथे गेलं त्यांनी शिळा भात. केवढा अपमान केला हो तुमचा. आता काय सांगायचंय तुम्हाला. लय बेकार काम. लय टेन्शन आणलं होतं माझं तिथं. मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही. काय करणार त्याला. तसं म्हणलं काय त्याच्या घरात आपण काय करायचं. मग पुढचं काय पण तुम्ही काहीतरी निर्णय घेतला असेल ना. काय करणार उठून आलो सगळी. काय करणार शिळा भात मांडल्यानंतर ती करणारच काय. पाणी सुद्धा आणा नाही ती. बया मेंबर बाया अशी वागल मला तर नाही बाय वाटत. वागली तशी ती म्हणून तर डोकं हल्लंय माझं. वाईट परिस्थिती झाली काय त्यांची. कशाची लय परिस्थितीला काय केलं चांगलं त्याची परिस्थिती. मग अशी का वागली ती. काय त्यांच्या डोक्याचं काय झालं कोणास ठाऊक. आम्हाला ते तसंच केलं त्यांनी. बाय बाय अवघडच आहे मग त्या मेंबरीन बायचं.
होय हो, पण तुम्ही काय करायचं ठरवलंय आता पुढं मग? आता असं ठरवलंय त्याला ग्रामपंचायत एक बी काम मिळून देणार नाही, कसलंच कॉन्ट्रॅक्ट आलं का हा. नाही एक बी काम मिळून देणार लय झालं त्याचं आता मेंबरचं. हे भारी ठरवलं बघा तुम्ही अगदी. मी म्हणतोय काळजाचा तुकडा जवळचा माणूस आहे आणि ती कुशल की माझ्या विरोधात वागतोय तसं. आता आणि ते तुम्हाला कळलं ना आता कसा वागतोय ती, मग आता तुम्ही बी चांगलं असंच वागायचं बघा, त्याचं कुठलंच काम होऊन द्यायचं नाही. अजिबात नाही, त्याला कुठलंच काम मिळून देणार नाही. हा असंच वागा. तसं वागल्याशिवाय जमणार नाही. पण आता कसं आहे माहितीये का, कसं आहे? ग्रामपंचायत मध्ये माझ्या जीवाभावाचा तेवढाच माणूस आहे. हा मग जीवा भावाचा आहे, पण तुम्हाला कुत्र्याचा भात खायला घालतोय. जाऊ दे, कुशाल मरू ती दे, आता मेंबरीन काय बाई अशी बोलती या. चालतं का एकमेकाचं काय. आणि ते मी ऐकलंय लग्न बी आहे वाटतं कुणाचं. हो, त्याच्या मंडळीच्या मग काय मानलेल्या भावाचं लग्न. हा मग आणि त्याचं काहीतरी भानगड आहे, त्याचं काम त्याला मोठं काम मिळालंय, कॅनॉलचं काहीतरी मोठं काम मिळालंय त्याला मिळालंय का? हा त्या पाहुण्याला. आणि त्याच्या जवळच्या माणसाला हा जे काम व्यवस्थित करेल अशा माणसाला ती त्यातलं काम देणार आहे. होय. हा मग तुम्ही काय करणार आहे आता? आपण काहीतरी ते त्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण त्यांना भेटवस्तू अशी द्यायची. कशी काय द्यावं? ह्यांनी काय दिलंय दुसऱ्यांनी? त्यांनी काय घेतलंय सरापाच्यात आपलं 1 तोळा काहीतरी घेतलं या. हा आणि पाटलीने कपडे घ्यायचं ठरवले वाटतं. आपण असं काहीतरी घेऊ की जसं, पण जायचंय का लग्नाला? का तर त्यांनी आता असलं भातन बीत तुम्हाला खाया घातलंय म्हणल्यावर. जाऊ ते विषय सोडून द्यायचा, जीवाभावाचा माणूस आहे. ग्रामपंचायत मध्ये काय विरोधक माझे ही पाटील ही माझ्या विरोधात असतात ना सगळी. हा आणि मग ती विरोधात वागल्यावर माझी बाजू घेत असं ते मारू दे. बर मग असं करा तुम्ही, हा. आपण काय करू, हंडा घेऊ पाण्याचा चांगला असा मोठा. हांडा हा हांडा कशाला? अहो म्हणजे काय होईल, ते हंडा बघितला की त्यांना आठवण येईन आपली. कर डोकं तुला हा तुला मग डोकं खरंच. माझं नाव काय आहे आणि शेवटी सरपंचाची बायको आहे. हो डोक्याने चाललंच पाहिजे ना. मग काय, बरं हांडाच घेऊ म्हणजे ती हांडा बघितला की त्याच्या लक्षात येईल की ह्यांना पाण्याचं काम दिलं पाहिजे आणि आपल्या हा. कामाची माणसं आहे. चालतंय हांडाच घेऊ मग. हा घेऊ. चला मग. हो जाऊ. हा. येऊ का पाकिट हा, घेऊन? एक पाकिट घेऊन. मानलं गडा सरपंच. माझ्या ध्यानात आलं नाही, तिच्या ध्यानात आलं बघ. हांडाच घेतला पाहिजे मी ध्यानात येईल. मस्त. अगं अशा किती ऊन आहे ग, बाहेर असं निघू पण वाटा नाही. त्याच्यात लाईट बी नाही, उन्हाळ्याची तर सारखीच लाईट जाते. सारखीच लाईट जाते. हा सकाळपासून किती वेळा झालं लाईट जायची. लाईट जायचं. हा. काय रे तुला सांगायसाठी चालू बसा दादा. सांगते. सांगते अर्जुन दादा. काय हो दादा? काय तुम्हाला माहितीच नाही, मी कुठलीच खातो नाही. नाही काय, आम्ही असं बसलोय. तू बी नाही सांगत त्यांना. आता आपण कुठं होतो तिकडेच की होतो. अहो, लग्न आहे शुक्रवारी 20 तारखेला. कोणाचं? आता त्या मेंबरच्या मेवण्याचं. मेंबर आहे का नाही मेंबर हा, हा. मेंबरी हा मेंबरच्या मानलेल्या भावाच्या पोराचं लग्न आहे. कधी आहे? 20 तारखेला शुक्रवारी. होय. हा मग जायचं होय आपण. हा मग आपल्याला काय पत्रिका काय सांगितलं का? अगं कशाला आमंत्रण आणि काय, कोणी सांगितलंय आमंत्रण आणि काय घ्यायला? मेंबरचा पाहुणा म्हणजे आपला पाहुणाच की. जाऊ म्हणजे कसं आहे, नसलं ना आपल्याला आमंत्रण तरी अशा आपण जायचं का तर वळकी पाळकी पाडते. आपली वळकी पाळकी जाऊ दे. खायचं बघायचं निघायचं. आपण तर खायचंच बघणार, पण त्यांना महत्वाचं सांगू द्या की काय आहे ते. काम पुढची बी आपल्या फायद्याची. तुला माहित आहे का काय? तो काय बारीक नाही त्याचा पाहुणा मेंबरचा, हं. लय मोठा आहे. त्याला 20 गावातली कॅनलची काम भेटल्यात पाण्याची 20. आणि तो काय म्हणलाय वाटतं माहितीये का मेंबरला? मेंबरने सांगत होती, मेंबरनेला म्हणलाय. हं, हं. काय म्हणलाय? काय? आपल्या जवळच्या माणसाला कमीत कमी 5 ते 6 गावाचे काम मी देऊन टाकणार आहे. अरे आपण गेलो आणि ओळख काढली, झाला आपला लग तर. हो म्हणूनच की मग मी म्हणते, आपल्याला आमंत्रण नसलं ना तरी बी आपण जायचं. जाऊ जाऊ. आता मोठी लोक आहेत, माणसाच्या वळकी पाळकी पाडत्यात म्हणून. आज त्याच्यासाठी नाही, कामासाठी मागे जायचं. मग ओळख पण पडल्यावर तुम्ही- माणसाच्या लक्षात राहतं ना. तुमच्या डोक्यात काय आहे? त्यांना काहीतरी घ्यावं लागेल की. एवढी मोठी माणसं यायच्यात आणि आपलं काय रे?
आता ती एवढ्या मोठ्या माणसांचं लग्न आहे, आपण काय न्यायचं? जाऊ दे, नाही ना काय नाही. आपण गेलो ना हेच त्यांना सप्रेम भेट आणले असं समजतात लोक मोठे. होय ना? मग तयारी करा, जाऊ का? उरकायचं का मग? हा, उरका जाऊ मग आपल्याला. बरं. उद्याच लग्न आहे, आज तर उरकावं लागेल. बर होय बर ना? उद्या ना? बरं, बरं, मग चालेल. 20 तारीख शुक्रवार परवा दिवशी हो हो उरकून घ्या पटापट. बर बर चालतंय जाऊ का चालतंय. आम्ही? हो हो जा, जा. ए सागर, हो सरपंच, करा की त्या मेंबरला फोन राव. सगळे member- गोळा झाल्यात. मेंबरच राहिला की त्यांना गाडी काय ती एक सारखे काय नटतो आणि काय पटतोय, इतका उशीर कसा लागलाय त्याला काय कळानाच. फोन करा. हॅलो हॅलो मेंबर, या की लवकर, सगळे आले तिथं. तुम्ही कुठं या 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 लवकर या पटकन. उरका उरका. काय म्हणतात, आवरलं का? आवरलंय म्हणतोय. चालला असं नाटपाट. आता काय हिरो आहे म्हणल्यानंतर सारखं नाटावं लागतं त्याला. राम दे, राम दे. उरका. ती तर काय ह्यांच्यात जीवावर आले ते सांगा की. दादा फोन करा म्हणलं तवा केला तासाने. असं जर प्रत्येक वेळेस बघ कुठलं काम असलं का नाही त्यांचं असंच असतं. अहो पण आम्ही किती उशीर झाला आवरून आलोय, मग त्यांचं काम आहे का नाही, यायचं का नाही ते? तुमचं आवरलं, आमचं आवरलं, पण ह्यांचं कुठे अजून आवरलं? आलेत काही? पण लग्न आहे त्यांचं जवळचं आणि आपणच बघा नटून थटून आलोय आणि ह्यांचं अजून मागत चाललंय काय? परत परत एकदा लावलाय. थांबा. आपण तर कुठल्या कार्याचं भाग नाही घ्यायला. बरोबर आहे, अर्जुन दादाच बरोबर आहे. तू काय अहो सांगतो? या की, किती वेळ झालं, किती फोन करायचं तुम्हाला. या सगळे थांबले ती. जा तुम्ही, आम्ही जातो लग्नाला. अहो तुम्हीच थांबा. राहिलाय माग, या पाठी माग. या लवकर, सगळी जमा झाल्यात. बाळा, बस येतील तू. या लवकर म्हणा. अहो लागणाला आणि कुठं या या. हाय तिथं सरकारी दवाखान्याच्या समोर आहे, बाजाराच्या शेजारी. या हा या. नेमरणीचं झालंय का नाही नटून? अरे बघा राव, आला का? किती वेळा झाला? 2 वेळा तर झालं फोन करायचा. आला चला आला का? अरे दिसतोय आता. आली बाय. चला चला. बस रे पोरे. अरे आलाय चल. सरपंचानी कशाला फोन केला या? आला का? घेतला पाहिजे आपण काय कळा नाही. आपण तर आपल्या बारीने लग्नाला निघालोय. अरे बियात काय सुरेश काय नाटापाटा करण्याची पद्धत आहे काय? लवकर येत नाही. लग्न तुमच्या घरचं राव. हा, तुमच्या आधी आम्ही येऊन बसलो, तुमचा अजून पत्ता नाही. आपण तुम्ही चाललाय कुठं? लग्नाला कुठं? आणि तुम्हाला कोणी सांगितलंय? कुणी सांगितलं म्हणजे? तुम्ही कोण आहे आमचे? सांगितलं बर, तुमचं पाहुणं ते आमचं पाहुणं. तुम्ही कोण? आमचं जीवाभावाचं माणूस आहे. आई जेव्हा भावाचं पण कुठल्या बी कोणाच्या कार्यात त्यांचं बजेट बिजेट आलं तर काय करायचं? त्या पाहुण्याला काय वाटलं, यायला खरंच माणूस किती माणसं घेऊन आला ह्यो. अहो तुम्ही आलाय त्याला पण थोडीच माणसं घेऊन आलाय. त्यांचं बजेट एकतर थोडंच आहे, ताटाव जेवण आहे तिथं. का मेंबरीन बाय, आम्ही लग्नाला आलोय, जेवायसाठी नाही आलो आम्ही. अहो पण मला वाटलं तर तुम्ही लग्नाला आलाय म्हणलं जेवायचं बी तुमचं बघावं लागेल. अगं आम्ही प्रेम खातीर चाललोय लग्नाला, आम्ही जेवणासाठी नाही चाललो. तू जेवणाचं काय सांगायला लागली 50 वेळा. हो बघा की आपल्याला काय जेवाय बिवाय भेटत नाही काय आम्हाला. बरं नका वाद घालू, आता आलाय तर चला. आणि आम्ही असं आलो नाही. सुरुवातीला असं बोल ना प्रेमाने. बर का, असं आलो ना. आयर घेऊन आलो. आयर माहितीये का? हे बघ बिनबोलाय मेहमान नाही आम्ही. आयरा सहित चाललोय आम्ही. तुमच्यासारखं नाही. तुम्ही काय चालवलंय? कुठे ती कुठे पिशवी आपली? अगदी काय आणली आहे? हा बघ की. सोनं इसरेन का बायको माझी बघ. सोनं का मोकळी पिशवी आहे? आता काय दाखव काढून तुम्हाला? बघायची का? घेतले की राव आपल्या राव घेतले राव. खेळ करताय. चला. काय म्हणे? नाही बजेट वाढलं आणि लय म्हणतात ही मोठा तो कॉन्ट्रॅक्टर आहे यांचा भावन बजेट त्याच्याकडे 4 माणसं जेवायला टाकत नाही. पण त्यांनी होय हा? सोनं घेतलंय का? हो सोनं घेतलंय. आमच्या देखत घेतलंय. कुणी नाही, कुत्र नाही राव इथं. आणि तुम्ही म्हणता लग्नाला. सागर
बघ बाय फोन करून कुणाला तरी कधी आहे आज आहे का उद्या आहे काय दिसताना की इथं चला बघू महाग बिग असेल आणणार लॉन्स मध्ये चला चला मोठ्याचं लग्न म्हणल्यावर असं असतं लॉन्स मध्ये असेल की गाडीला तर दुसरं नाही ना तिथंही पण कार्यालय बघा की कार्यालय कार्यालय स्वप्नपूर्ती सांगितलं तू येतोय की राव वरती की बोर्ड एवढा हा गाडी नाही डीजे नाही काय नाही चला आपण मागे साईडला ना लग्न असू आता काय भरपूर जेवायचा हा गुलाबजामुन भरपूर खायचं तुमचं ते मग म्हणतात ना मनच आहे ना ती नवरा मरू नाही तर नवरू मरू पण जेवाय पाहिजे अरे जेवायला का लग्नाला आलाय तुम्ही आमचा एकच पक्ष फक्त जेवणावले काय नाही तुम्हाला कधी न मिळती वस्तूला का मग कशासाठी आलोय आम्ही लग्नाला नाही आला बाई लग्न लावलं जेवाय नको पोटाला काय म्हणते आपण एवढं आयन ही आणल्यात सगळं केलंय हो, जेवाय पाहिजेच ना आपण हे काय म्हणते तिकडे लग्न लागू नाही तर न लागू पहिला हादळायलाच पाहिजे वय पण इथं दिसत नाही की कोण आधी की बघा की तू म्हणतोय ना माग काय आहे का नाही बघू की माग काय आहे का नाही चला पाटील सरपंच मेंबर याच्या मागाचं म्हणे आपल्याला काहीच बोलणार तो अर्जुन दादा जन्मच झाला अन्नधान्य संपवायसाठी आमचा आणि महाग बघू की अन्नधान्य संपवायचं. महाग बघू चालायची तारखेचं राहू दे बाजूला मेंबर काय लग्न आहे का नाही शुकशुकाट पाठी एक तर लग्न पाठीमाग असं चला बघू आता चला बाबा चला आता तू म्हणतोय तर येतो तुझ्या मागे माग बघू पाटील तुम्ही तर एकतर बळच महाग लागून आल्यावर म्हणजे तुम्ही पण बोलला मला तू झालं ना आता आज मुलांची शिक्षण की म्हणजे आणि तू सगळी तुमच्या मागे आलो चला चला पाठीमागे झाला प्रदक्षिणा चला कार्यालयाला प्रदक्षिणा बापांनी केलं सापडा त्यांनी सांगितलं म्हणून आपण मला तर नाही वाटत नेमकं खरं हो, चला आता जंगल में मंगल आता काय करायचं आता चला काय पाटलाचा कालवा चाललाय नुसता तुला सांगितलंय किती माणसं उगाच आणली डोक्याला त्रास आपण नको म्हणलं तू कुठल्या गाडीत बसू असली का ते कोण गेलो बाबा जेवाय बी नाही काय नाही आम्ही तर गार्डनच नाही तर दिसना. चाललाय कुठं तुम्ही काय बाबा कटाळू चालू आता बघून तर काय कुठं आहे कार्यालय काय कळणार सरपंचीन बाय कसं काय आहे लग्न बघा की आता ती साडी आली घालून इतकी भारी आणि नटाय लावल्यात 2 तास हा? आणि लावलंय ह्या कार्यालयाच्या मागून काय म्हणे माझ्या भावाच्या पोराचं लगीन आणि बघा की तर मला काय कामधंदा नाही बघा मी कुठं तूच कालवा केलं तिथं घरात कालवा कुणा केलं ह्यांच्या काय जेवण मन टेंडर भेटलं दुनिया करण तो जर कालवा केला लग्नाला नसतं ना बोलावलंय तर शी झालंच नसतं ना आतापर्यंत गपचिप काय घरातल्या 4 भिंतीच्या 4 गोष्टी असतात ती नीट बोलायच्या असतात का लगे 4 माणसं ठेव ठेव करत बसायचं मला काय बरं, कार्यालयाला येडा हाणला की तरी कुठं आहे पुढं लॉन्स आहे आता नाही नाही तुम्ही गावातनं कधी बाहेर गेला का शहरात नाही पहिल्यांदा चालू आहे सरपंच 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 लॉन्स बघितलं का हे लॉन्स जलसामध्ये घ्या लॉन्स मध्ये घ्या घ्या दोघं घ्या तुम्ही घ्या हो बया आमच्या नवऱ्याला काय घ्या बिया लावू नका तुमचं तुम्ही घ्या कुणाला घ्यायची त्याला अहो सरपंच बाई मग तुमच्या नवऱ्याचं तोंड आवळा की जरा आता तोंड आवळा म्हणजे तो आणलाय की लग्नाला आता ते जाऊन द्या तुमचं भांडण. शुभ कामाला कशाचं शुभ काम आहे का नवरा नवरी तुम्हाला काय आवतावणं घडलं होतं का काय मग आवतावणं म्हणते का गावतावणं म्हणते अरे गे बसा बाबा तुमचा कालवा काय झालंय? सागर काय म्हणतो ते बघा पहिले काय म्हणतोय सागर आधी लग्नाचं बघा लग्न कुठं आहे ती बघायची आधी नुसतं कार्यालयाला येडा घातला तरी लग्नाचा तपास नाही कटाळाला ही हांडा धरून धरून असा ते काय म्हण आहे ना माकडावानी खेळ झालाय आपला हा लग्न कोणाचं आधी बेगर आमंत्रणाचं कोण लग्नाला तरी आहे का ठिकाण नीट अरे इथं माणूस दिसना म्हणे माग ते लॉन्स मध्ये असेल कुठे लॉन्स गेलं ते येडफाटात. हा? सगळं जंगलात असं असतं वय आणि काय म्हणे तर माझ्या भावाचं लगीन आणि काय तर तुमच्यापासूनच निरोप आला की आमच्या घरी आता आम्हाला ह्यांनी सांगितलं म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं
आम्हाला माहिती होतं वय कामाचा घोटाळा करून आलोय आम्ही सुट्ट्या टाकून. तिघा नवरा जीवा भावाचा आपल्या नवऱ्यांच्या जिगरी दोस्त नाही नाही नाही, आम्ही नवरा बायको काय आमंत्रण टाकत आलतो काय तुम्हाला सांगत की बाबा, आधीच सांगायचं पाटील घरी. बाई, पाटील येऊ कपडे नका घेऊन म्हणून. या, हांडा आम्ही घेऊन नसतो या, आलो. सोनं घेऊन या म्हणलं होतं का? नाही बाई कुठला ठळा बोलती दोस्ताची आबरू नको जायला म्हणून या पाटलाने सरपंचाने यांनी आयर आणला. तुला गर्व पाहिजे आमच्यावर. तू आम्हाला बोलतो घाला सरपंच डोक्यात ती म्हणते तर घाला. हेच आहे का ऍड्रेस ही बघ. आणि ऍड्रेस बी बघ ह्योच आहे का? कार्यालय हिच आहे का बघा. नाही तर दुसरा असेल. आता तुला मॅप टाकायला लावलं होतं. ऍड्रेस पण हीच आहे आणि कार्यालय पण हीच आहे, पण तारीखच चुकली आपली बघा. तुला 20 तारीख नीट विचारली होती कोणवारी येते ती. अहो लग्न तर कालच झालं बघा ना, आपण आलो शुक्रवारी, लग्न झालं गुरुवारी. बघा ना लग्न झालंय अवघड आहे हो तुमचं. झालंय कसं माहिती का? आंधळ्याची वरात आणि बैलाच्या घरात अशी तरा झाली. लग्न झालंय काल आणि आपण आलो याकडून काढायला. अवघड झालं बाबा. अर्जुन दादा खाल्लं का गुलाब कॅलेंडर कडे लक्षात ठेवत जा बाई. गुलाबजाम काय हा? आता तुम्ही तर आम्हाला काहीतरी चारा यांच्या नका नादी लागू. आता आपलं झालंय असं आलोय पण तर वाया गोळा करायचं. करू आता न काय आहे मग. तर एक पण माणूस दिसाना. मी म्हणतोय सागरला, मी सांगतोय अरे सगळं खाली दिसतंय मंगल कार्यालय. हा म्हणतो नाही नाही चला माग असेल आणलंय जंगल फिरवून. मेंबर अहो, पाटील ह्यांना आधी त्यांच्या मेकअप मधनं तर सुधाराय पाहिजे ना, तेव्हा कळेल ना तारख्या वार दिनांक कधी आहे, कधी नाही. तुम्ही आमच्या मेकअप वर नका जाऊ. आणि मग कशा आम्ही आमचं आलो होतो नवरा बायको, तुम्ही कशाला आला महाग लागून. अगं पण आता ही दोघं मित्र आहे, ती एक काळी जायती ती तिथंही एकच कुटुंब. मग एक कुटुंब. तुम्ही एवढं कशाला टेम्प्याने बोलताय. आणि मग एक कुटुंब आहे ना. आता तुम्ही नीट बघायला नव्हतं पाहिजे. तारीख कधी वार कधी कार्यालय बरोबर आहे, पण वार कधी तारीख बिचारा पण चुकला असेल काय? तुम्ही एवढं बोलायची कारण आहे? अहो चुकलं असेल म्हणजे असं सगळं कसं काम तुम्ही आम्ही आलतो आमंत्रण द्यायला. सरपंच चला सरपंचीला घेऊन म्हणलं होतं का? आमंत्रण म्हणू नका बरं का मग? तुम्ही. आम्ही तुम्हाला परक समजत नाही, तुम्ही आम्हाला परक समजताय. काय नाही तुम्ही कशासाठी आला आम्हाला कळलं की आशेच्या कशासाठी तर तुम्ही आला एवढं. अरे रामच्या बाबा आशा मागा लागली या. राम द्या मेंबरची बिंबरची काय नाही. बाबांची भांडणं. आम्हाला काय खायला मिळतच नाही जणू घरी. काय नाही ह्यांनी तर वाटोळ केलंय माझं बऱ्याच सरपंचानी. काय आम्ही वाटलं? तर वाटोळं केलंय? काय केलंय? मग? काय वाटोळं केलंय? गरजच नव्हती अख्ख्या गावाला सांगायची. हे सगळं माझ्यामुळे माहितीये का? बघा नाही तर मित्र खायला तसं म्हणत होता रे मेंबर. सरपंच माझं काळी. ते होता आता नाही. तुला काय म्हणलं होतं ही येऊ नको असं असतं. कोणत्या डब्यात बसू असं करते ही. तर त्यांना 5-50 पत्रिका धाडल्या होत्या या म्हणून. हा? अहो तुम्ही आम्हाला अजून बी परक समजताय. तुमचंच आहे आम्ही. तुम्हाला तुम्ही पत्रिका आशेच्या आली, मागं तुम्हाला आलाय, आमंत्रण कशाला आम्हाला बोलायला लावताय? तुम्हाला आमंत्रण आलं की आम्हाला आलं असं समजतो आम्ही. तुम्ही हा, ते- तुम्ही परक सरपंच समजताय. असं झालं, आपण चाललोय 16 आणि पोचलोय 12. हो बरोबर. मग काय? झालंय तर काय? ए जाऊ द्या मरू द्या, आता चला आपलं भाजी भाकरी खाऊ घरी जाऊन. खाल्लं सगळं पोट भरून गुलाबजामी यांच्या नादाने बरोबर दोघांची. बोलले. चला. ते म्हणतात ना लगीन आहे लोकांचं आणि नसतं नसतं हे येड्या येड्या डोक्याचं. बरोबर आहे अशी तुमचं. पद्धत झाली बघ. मग काय खरं करत नाही बरं डोक्यावर पडलेलं. अर्जुन दादा खाल्लं का गुलाबजाम? आता माझं तर पोटामध्ये कसं झालंय मला आता मला कुठंतरी मोकळं व्हायला जाऊ लागलं बाबा. आता माझं तर अवघड झालंय. असं करा नेंबर मी परत यावं लागल्याच्या वेळेस बी मी येईन. असंच काही ना अण्णा येतो. माझं तर पोट एवढं भरलंय, मला सोडा बिडा तरी पाजा. पाचतो की बाबा पाचतो की. लग्न ह्यामुळे या पनवतींमुळे गावलं नाही. चल तू घरी हे नाव त्याचं. चल गाव दे चल. आमच्या नाही. पनवतीच आहे तुम्ही. अण्णा मला गुलाबजाम. अगं देतो की बाई देतो की. चल की. द्या ना मग. घरी गुलाबजाम खायला तू. चल तुला गुलाबजाम पाहिजे ना, देतो तुला. चल चल डान्स करते अण्णा मला गुलाबजाम. चल घरी गुलाबजाम खायला. झालाय वडाजाम.